तिसरा याच्यानंतर नंतर तिसरा नंतर तिसरा अजून एका याच्यानंतर थँक्यू योगेश दादा. आपण जातोय मॅच कडे. वैदेही 11 विरुद्ध दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर कृपा करून स्कोर बोर्ड कडे यायचा आहे. हा चेंडू आहे हवेत आणि हा कॅच ड्रॉप दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये तालमेल पाहायला मिळाला नाही आणि त्याचं भुगतान हा चौकार चालू असलेल्या दोन्ही संघांमधील एक्स्ट्रा प्लेअर स्कोर बॉक्स मध्ये यायचा आहे. अमोलच्या पहिल्याच चेंडूवरती अविनाशने उडवला होता. हवाई फायटर उडवला होता. चेंडूने उंची घेतली, रुंदी घेतली नाही, पण त्याला विकेट मध्ये कन्वर्ट करता आलं नाही. मसोबा फायटर्सच्या क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा जाता. पण अमोल पुन्हा एकदा लोअर फुटतात चेंडू आणि ते पंचांकडे बघावं लागेल आपल्याला. दोन्ही फलंदाजांमध्ये सुद्धा तालमेल नव्हतं. पंच नाखुश पंचांनी हा विकेट घोषित केलाय. आणि हा अशा तऱ्हेने अजयच्या स्वरूपात पहिला धक्का मिळतोय वैदेही 11 संघाला. अजय विचारत असेल की काय झालं. लक्ष होता तरी बघा आतमध्ये नाही इंटरव्ह्यू हे लागलं आणि बॉल दोन चेंडूच्या जवळ धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती आणि अजयची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येतोय तो. हा घेतो टॉस बीस वगैरे घेतो. बॅट्समन नेम नाव काय आशिष. अजयची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरला आशिष. पुन्हा एकदा अंबाला पार केला आणि हा चेंडू मोठा भीमर पंचांकडे बघावा लागेल. पंचांनी हा नो घोषित केलाय. हा एक नो अतिरिक्त आणि एक धाव चोरून काढली. अशा तऱ्हेने या 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. 2 चेंडू 6 धावा. अमोल आपल्या तिसऱ्या चेंडूच्या शोधात. तिसरा चेंडू होता परंतु हा बिंबर स्वरूपात नो होता. पुन्हा एकदा सामना करतो आशिष. अमोल राईटमधून आपल्याला पार केला. शॉर्टपिच चेंडू होता. बॅट आणि बॉल थोडं समीकरण जुळलं नाही. बॅटची करा घेतली, एक धाव घेतली. अशा तऱ्हेने एक धाव जोडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वरती. 3 चेंडू 7 धावा. अविनाश आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं. अविनाशच्या बॅट मधून सुंदर हवाई फायटर पाहायला मिळाले आपल्याला. गोलंदाजीमध्ये सुद्धा चमत्कार पाहायला मिळाला. असा ऑलराऊंडर मानला जातो अविनाश. पुन्हा रायडामधून विकेट आपल्याला पार केला. पुन्हा एकदा उडवलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अविनाशच्या बॅट मधून आला हा षटकार. शॉर्टपिच चेंडू कन्वर्ट केला होता 6 धावांसाठी. या 6 धावांच्या पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 होते ना 13 वरती. 4 चेंडू 13. पुन्हा एकदा रायटामध्ये ढाबाला पार केला. शॉर्टपिच चेंडू लेग साईडला आउट केलाय. नो मॅन लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय पण तो आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू थांबतोय आणि या 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला अविनाश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला आपल्याला. ह्या 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रायटामधून ढाबाला पार केला. पुन्हा एकदा उडवलाय. चेंडूने
कन्वर्ट केलंय अविनाशच्या स्वरूपात. पुन्हा एकदा राईट मोठं विकेट आणि हा स्लोवर लेनचा पुन्हा एकदा चेंडू नितीनला बीट केलाय. अशा तऱ्हेने आपले 5 चेंडू संपवतोय समाधान. शेवटचा चेंडू घेऊन नितीन प्रयत्नात असेल, शेवटच्या चेंडूवरती मोठा हिट घेण्याची प्रयत्न असेल. आतापर्यंत 2 धावा दिल्या. शेवटचा चेंडू घेऊन समाधान पुणे राईट मोठं विकेट हबाला पार केला, पुन्हा एकदा बीट केला. क्या बात आहे, समाधानी असेल कर्णधार मसोबा फायटर संघाचा. सुंदर गोलंदाजी. अशा तऱ्हेने पंचांनी हे षटक सुद्धा घोषित केलंय. 2 षटकांच्या संख्येनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वरती. ह्या षटकामध्ये समाधाननी फक्त 2 धावा दिल्या. काय सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळेल आपल्याला समाधान कडून. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. बॅक टू बॅक स्लोवर लेनच्या चेंडूवरती बीट केलं नितीनला आणि थांबून ठेवलं. आता स्ट्राईक वरती असेल आशिष आणि तिसरं गोलंदाजी षटक घेऊन येतोय तो दिनेश. दिनेश राईट आर्म राऊंड विकेट हंपायरला पार केला. शॉर्टपिच चेंडूवरती मोठा प्रहारात होता आशिष, परंतु थोडंसं समीकरण जुळलं नाही ते आणि हा सुद्धा बीट केला आशिषला. बॅक टू बॅक चेंडू बीट होताना पाहायला मिळते आपल्याला. दिनेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट हंपायरला पार केला. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू खोदून काढला होता. चांगला समाचार घेतला होता चेंडूचा आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला आशिष आणि स्ट्राईक लोकेट झाले. अशा तऱ्हेने धाव संख्या आणि स्कोर बोर्ड हलत राहिले. आता धाव संख्या जाऊन पोहोचले 18 वरती. तिसऱ्या चेंडूच्या शोधात पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात नितीनला पुन्हा एकदा बीट केलं दिनेशने. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती.
ओव्हरमध्ये पण पाहिलं आपण नितीन मोठ्या फटक्याच्या प्रयत्नातच आहे, परंतु पशुमा फायटर संघाचे गोलंदाज यशस्वी राहिले नितीनला बीट करण्यामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि हा ब्लॅक आणि बॉलचं सुंदर समीकरण जुळलं. चेंडूला घालले सीमारेषे बाहेर, बुम षटकार. जाऊन पोहोचले 24 वरती. नक्कीच ह्या चेंडूवरती मोठा फटका आलाय, त्याने नक्कीच नितीनचा कॉन्फिडन्स वाढायला हवा, कारण की भरपूर चेंडू खेळून काढलेत नितीनने. पुन्हा एकदा दिनेश शॉर्ट पिटलेंचा चेंडू उडवलाय, हवेत चेंडू आहे, फिल्डर असेल खाली, सुंदर झेल होता, परंतु थोडस फिल्डर फंबल झालाय आणि इथे थोडस हानाच्या स्वरूपात अशा तऱ्हेने दोन धावाच्या पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती. शेवटचा चेंडू येणं बाकी दिनेशच्या कोट्यातून. दिनेश पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट, हा पहिला पार केला आणि हा पंचांकडे दाद मागितल्याने पंचांनी ही अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात घोषित केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वरती. शेवटचा चेंडू येणं बाकी, धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वरती. दिनेश पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट, अंपायरला पार केला आणि हा खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. क्या बात आहे, नितीनच्या बॅट मधून आला प्रहार. विकेट अंपायरला पार केला आणि हा मला वाटतं थोडस दिशा चुकली, चेंडू वरती राहिला, नाही तर स्टंपचं आणि चेंडूची चांगली गाठभेट झाली होती. थोडस आशिष वाचला इथे पाहायला मिळालं आपल्याला. समाधान पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूच्या शोधात राईट मोठं विकेट अंपायरला पार केला आणि हा चेंडू राहिला कार्पेटच्या दिशेने. पंचांनी ही अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात घोषित केले. अशा तऱ्हेने धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वरती. समाधान पुन्हा राईट मोठं विकेट अंपायरला पार केला आणि हा स्लोवर लेनचा चेंडू होता. चांगलं जज केलं चेंडूला आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तिथे. फिल्डरने आशा सोडली होती, परंतु आपलं आउटफील्डचा चांगला फायदा मिळाला इथे दीपकला. समाधान पुन्हा एकदा आपल्या षटकातील आणि हा पंचांकडे बघावं लागेल. पंचांनी हा एक निर्धाव चेंडू घोषित केलाय, सुंदर कमबॅक केलाय समाधानने. नितीन आहे स्ट्राईक वरती, त्याची बॅट तडपते, इंजिन गरम आहे नितीनचं. पाहावं लागेल आपल्याला नितीन अजून
अजून 2 चेंडू येणं बाकी समाधानच्या. कुठे तो समाधान पुण्यात राहणार मोठं विकेट. पुन्हा एकदा स्लो बॉलचा चेंडू आणि हा सुद्धा 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला नितीन. तिसऱ्या धावेची मांग होती परंतु नाकारलंय. समाधान आपल्या कोट्यातून शेवटचा चेंडू घेऊन नितीनसाठी. नितीन पुन्हा एकदा आणि हा मला वाटतं बॅट अशा तऱ्हेने पंचांनी हे षटक घोषित केलंय. या नितीननी जी बॅट फिरवली होती प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा होती हा षटकार होता परंतु थोडंसं समीकरण जुळलं नाही बॅटचं आणि बॉलचं आणि हा धाव चेंडू. अशा तऱ्हेने 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 43 वरती. वरती धावसंख्येचा आलेख पाहायला मिळाला आपल्याला उंचावताना दिसतंय कारण की नितीन आहे स्ट्राईक वरती, आशिष नितीन आहे नॉन स्ट्राईक वरती, आशिष अशा स्ट्राईक वरती शेवटचं षटक घेऊन येतोय. बॉलर कोण आहे रे? पुन्हा एकदा ऑफ साईडला उडवलाय चेंडू जावळ होतो सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. प्रणय पहिल्या चेंडूवरती प्रणयच्या कडा प्रहार केला होता आशिषने. हा सुद्धा कार्पेट शॉट खेळलाय आणि हा सुद्धा मला वाटतं थोडं फिल्डर फंबल झाला तिथे परंतु सुद्धा क्षेत्ररक्षण मानावं लागेल आणि हा 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय आशिष. ताळमेळ पाहायला मिळाला नाही आपल्याला इथे दोन्ही फलंदाजांमध्ये थोडस तरी पण 3 धावा यशस्वी. नितीन आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. प्रणय तिसऱ्या चेंडूच्या शोधात पुण्याला राईट आर्म राऊंड विकेट खांबायला पार केला आणि हा ऑफ साईडला उकरण्याच्या प्रयत्नात पंचांकडे दाद मागितली. पंचांनी हा घोषित केला विकेट आणि नितीन परत तो तंबू मध्ये. नितीनची जागा सांभाळण्यासाठी मला वाटतं खेळपट्टीवरती उतरतोय तो आता रोशन. 52 आम्ही किती 55 केले. 3 चेंडू येणं बाकी. प्रणयच्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. हे षटक प्रणयला थोडस कंजूसगिरी करावा लागेल कारण की धावसंख्येचा आलेख आपल्याला उंचावताना दिसतोय. 52 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आणि हा स्कोर चेस करताना थोडी दमखम होताना दिसते आपल्याला. सकाळपासून आपण पाहिलं. पुन्हा एकदा प्रणय राऊंड विकेट आणि हा उडवलाय मला वाटतं 1 बाउन्स. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे दीपक आगरीच्या सहाय्याने पाहायला मिळालं आपल्याला. आपल्या ह्या 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय रोशन. एक धाव रोखण्यासाठी दमखम लावताना दिसत आहेत आपल्याला क्षेत्ररक्षक. अशा तऱ्हेने 4 बॉल ना 54 धावसंख्या जाऊन पोहोचले 54 वरती. आपल्या 5व्या चेंडूचा सामना करतो रोशन. पुन्हा एकदा उडवलाय फिल्डर असेल खाली. सुंदर झेल करण्याचा प्रयत्न होता थोडासा मिस झाला झेल. रोशनचं विकेट इथे मिस झालंय. अशा तऱ्हेने 2 धावा घेतल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 56 56 वरती. आजचा हाय स्कोर असेल हा 56. शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटच्या चेंडूवरती काय कमवतो रोशन पाहावं लागेल आपल्याला. राईट आर्म राऊंड विकेट. प्रणय पुन्हा एकदा ब्लॉक मारला होता आणि हा असू शकतो विकेट. आणि जी हा विकेट शेवटच्या चेंडूवरती रोशनला सुद्धा माघारी धाडलाय. अशा तऱ्हेने पंचांनी हे षटक आणि हे इनिंग घोषित केले. या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या जाईल
56-57 ला पंचांसाठी इथे पाण्याची व्यवस्था करायची आहे. इथे दुसऱ्या संघातील कोणी प्लेअर असेल तर पंचांसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. ये बॉल दे ना दुसरा अरे कंस्ट्रक्शन कोण आहे आर्या कन्स्ट्रक्शन ना. अशा तऱ्हेने आपलं याचं नाव काय वैदेही 11 संघाने 57 धावांचं आव्हान उभं केलंय ते मसोबा फायटर्स संघासमोर. मसोबा फायटर्स संघाला 57 धावा 57 धावा चेस कराव्या लागतील आणि यानंतरचा होणारा सामना आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध भाई भाई एक काटेकी टक्कर. आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध भाई भाई दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पाणी नाही नेलं का अजून नाही नेलं घेऊन तर जाताना फेटिंगला असते ना. आर्या कन्स्ट्रक्शन आणि भाई भाई अशा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. पाणी आणा रे जरा कसा सुकलाय रे साहेब पाणी घेऊन जा ना. पंचाला पाणी दे. हे बुटा कशाला काढला हे काय कॅन्टीनचा काय प्रोजेक्ट ना मॅची ठेवा याने तीन मोठे मॅची ठेवा. आजच्या दिवसातील एक हाय स्कोर मानला जाईल हा. 57 धावा चेस कराव्या लागतील. 57 धावाचा डोंगर उभा केला वैदेही 11 संघाने मसोबा फायटर संघासमोर. मसोबा फायटर संघाकडे सुद्धा दमखम दाखवणारे फलंदाज आहेत अमोल आणि दीपक दादा. पहिला सत्र सुद्धा पाहिला आपल्याला मसोबा फायटर संघाकडून सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती आणि मसोबा फायटर संघाकडून दोन्ही फलंदाज ग्राउंड मध्ये उतरलेत आणि दोन्ही फलंदाज असतील ते अमोल आणि दीपक. आणि समोर सामना करावा लागेल तो एक मॅन फ्रॉम दहिवली ए. मॅन फ्रॉम दहिवली ए शैलेश ऑप्शन मध्ये सिलेक्शन झालं होतं ते वैदेही संघाकडून. चांगल्या रकमेमध्ये घेतलं होतं शैलेशला. अरे कोण नाही ते जेवायला पाणी जरा आहे ना इकडे तू आहेस ना कमेंट्रीला दुसऱ्या ठेव. सांग तुम्ही त्याला फोन याला पाणी घे टॉस का बॉक्स शेतात पाणी नाही ते जुने वाटतील आता. फसवतील यातलं कुठे गेलं
शैलेश आपल्या कोठ्यातील पहिला चेंडू घेऊन सामना करतो. दीपक राईट ग्राउंड विकेट. पहिलाच ब्लॉक मारला होता दीपकने, उडवला हवाई फायटर 6 धावांसाठी. क्या बात आहे. पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतला शैलेशचा. ज्या शैलेशची आपण तारीफ करत होतो त्या शैलेशला आसमानी पाठवलंय दीपकने. नक्कीच तशीच फलंदाजी करावी लागेल, कारण की 57 धावांचा डोंगर आहे आणि नक्कीच त्यासाठीच एक विचार विनिमय प्लॅनिंग करून दोन्ही फलंदाज उतरले असतील. पहिल्या चेंडूवरती कडापला हाल केला, पॉवर प्लेचं षटक. राईट ग्राउंड विकेट. शैलेश पुन्हा एकदा सामना करू. दीपक पुन्हा एकदा लेग साईडला उडवलाय. फिल्डर नसेल तिथे, चेंडू ट्रॅव्हल करतोय. सुंदर प्रयत्न केला होता तिथे प्लेअरने, परंतु झेल मिस झालाय. अशा तऱ्हेने 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी आणि हे दमखम दाखवण्याच्या प्रयत्नात पंचांनी सुद्धा नाखुश दाखवले आणि 3 धावा यशस्वी. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. अशा तऱ्हेने 2 चेंडूंच्या सामन्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9 वरती. दीपकचं इंजिन गरम झालं इथे. काय सुंदर फलंदाजी करतोय दीपक. शैलेश पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूच्या सुद्धा राईट आर्म राऊंड विकेट. अंपायरला पार केला. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता अमोल, परंतु सुंदर कमबॅक केलं इथे शैलेशने. 57 धावा चेस करायच्या तिथे. त्यासाठी ते एक मन बनवून दोन्ही फलंदाज उतरले ग्राउंड मध्ये. अशा तऱ्हेने 3 चेंडूच्या धावसंख्या असेल ती 9 वरती. शैलेश पुन्हा 4थ्या चेंडूच्या शोधात. पुन्हा एकदा ऑफ साईडला उडवण्याच्या प्रयत्नात बॅटची कळा घेतली. फिल्डर फंबल होतोय थोडासा, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती. शैलेश 5व्या चेंडूच्या शोधात. सुंदर कमबॅक तर केलंय, कारण की दीपकने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती सुंदर समाचार घेतला होता शैलेशचा. शैलेश पुन्हा एकदा आणि हा ऑफ साईडला ढकलण्याच्या प्रयत्नात थोडासा बीट केलाय. सुंदर कमबॅक मानावं लागेल शैलेशचं. भाई विरुद्ध आर्या 11 दोन्ही संघांच्या आर्या कन्स्ट्रक्शन अशा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शैलेश शेवटच्या चेंडूच्या शोधात. पुन्हा एकदा उडवला लेग साईडला. सुंदर प्रयत्न कॅचचा आणि सुंदर झेल घेतला तिथे. दीपकची इंजिन गरम होत होती आणि दीपकला माघारी धरले शैलेशने आपल्या शेवटच्या चेंडूवरती. दीपक इथे हवी होता दिसत होता, परंतु थोडस कॅल्क्युलेशन चुकलं. अल्पेश महाडिक, योगेश मोरे आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध भाई दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. आणि दीपकची जागा सांभाळण्यासाठी खेळपट्टीवरती उतरलाय प्रफुल्ल. 10 रनांवरती थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय शैलेश आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो आतापर्यंत हवी ठरलेला एक ऑलराऊंडर असा मानला जाणारा अविनाश. मॅन फ्रॉम तिलोडे ऑप्शन मध्ये सिलेक्शन झालं होतं वैदही 11 संघाकडून. अविनाश ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा उडवलाय चेंडूनी उंची घेतली आणि सौरभने सुंदर झेल घेतलं इथे. अशा तऱ्हेने प्रफुल्ल सुद्धा माघारी धाडतोय आणि इथे प्रफुल्लच्या स्वरूपात दुसरा झटका मिळतोय मसोबा फायटर संघाला. धावसंख्या स्थिरावली ती 10 वरती. अल्पेश
साठी बोलत आहे भाई भाई. लास्ट पुकारणे होते. आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध भाई भाई या पुढे होणारा सामना आता झोपतील ते. योगेश विरुद्ध योगेश. दोन्ही ऑलराऊंडर आहेत. योगेश पालकर विरुद्ध योगेश मोरे. आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध भाई भाई यानंतरचा होणारा काटकी टक्करचा सामना. अविनाश पुन्हा एकदा आणि हा ब्लॉक मारला होता. इथे बीट केले पंचांकडे अपील मागितली. पंच नाखुश. पंचांनी हा निर्धाव चेंडू घोषित केलाय परंतु हा अविनाश मानला जातो. ह्या गोलंदाजीसाठी ब्लॉक मारले होते. मला आठवतंय आपण मागच्या सामन्यांमध्ये मात्र एका संडेला आपण पाहिलं होतं. अविनाशने 6 चेंडूंमध्ये 6 ब्लॉक मारले होते. काय सुंदर गोलंदाजी केली होती अविनाशने. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता अमोल. इथे ऑफ साईडला हुक केला चेंडू. खेळपट्टीच्या अभावी चेंडू खेळपट्टीमध्ये थांबतोय आणि ह्या 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला अमोल. ह्या 2 धावाच्या बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वरती. 3 चेंडू 12 धावा. अविनाश पुन्हा एकदा बीट केलं इथे अमोलला. काय सुंदर गोलंदाजी करतो. पाहतोय की अमोल बॅक टू बॅक स्टेप आउट होतोय. स्टेप आउट होताना दिसतंय. अविनाश 5व्या चेंडूच्या शोधात. पुन्हा एकदा स्लोवर लेनचा चेंडू होता. अमोलने सुंदर आणि हा काय ड्रॉप झाला इथे सिद्धेशच्या माध्यमातून आणि हा त्याचंच भुगतान पाहायला मिळतंय. तो 4 धावांसाठी. का 4 धावांच्या भरतीनंतर स्कोर बोर्ड थोडंसं हलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. 5 चेंडू 16. अविनाशच्या षटकातील शेवटचं चेंडू येणं बाकी. पाहूया अविनाश काय करताना शेवटच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा उडवलाय ऑफ साईडला चेंडूनी उंची घेतली. पुन्हा तोच सौरभ खाली असेल अशा तऱ्हेने अमोलला सुद्धा डकआउट मध्ये धाडण्यामध्ये यशस्वी झालाय अविनाश. अशा तऱ्हेने अविनाशच्या षटकाचे सुद्धा इथे समाप्त होतोय. पंचांनी हे 2 षटकाचा अंत केलाय. धावसंख्या स्थिरावली ती 16 वरती. अमोलची जागा समजण्यासाठी मैदानात उतरतोय तो स्वप्नील. पुन्हा एकदा शैलेश आपलं षटक घेऊन येतोय. आमची मॅच आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्थिरावली ती 16 वरती. 18 बॉल किती पाहिजे? 18 बॉल किती पाहिजे? 18 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 षटक बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये 41 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती असेल स्वप्नील, नॉन स्ट्राईक वरती असेल तो सुमित. दोन्ही फायर फायटर फलंदाज मानले जातात आणि हा उडवलाय लेग साईडला. नो मॅन लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. 1 बॉल सीमारेषेवर 4 धावांसाठी. अशा तऱ्हेने या 4 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या. शैलेशच्या लेग साईडला हुक केला होता स्वप्नीलने. थोडीशी रिस्क कमी होती. फिल्डर नव्हता तिथे. या 4 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वरती. दुसरा चेंडू घेऊन शैलेश शॉर्टपिच चेंडू स्टेप आउट झाला होता तिथे आणि हा प्रयत्न तिथे रनआउटचा खतरा मंडरावत होता सुनीलच्या डोक्यावरती. परंतु स्वतःला सेफ केलं इथे. हा
सुद्धा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये शैलेश यशस्वी झालाय. तिसरा चेंडू घेऊन येतोय शैलेश. अशा तऱ्हेने शैलेश आपल्या षटकातील जेवढे चेंडू निर्धाव टाकेल तेवढाच फायदा. आणि पुन्हा शॉर्टपिच चेंडूवरती मोठ्या पटकाच्या प्रयत्नात थोडासा समीकरण जुळलं नाही आणि ही एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय स्वप्नील. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वरती. 15 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. प्लॅनिंग करतो 15 बॉल 36. 15 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. शैलेश पुन्हा एकदा चौथ्या चेंडूच्या शोधात आहे. राऊंड विकेट, शॉर्टपिच चेंडू लेग साईडला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्डमॅनच्या दिशेने आणि थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू राहिलाय पॉवर प्लेच्या आतमध्ये आणि ही सुद्धा एक धाव. 2 धावा. या 2 धावाच्या बदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. 34 पाहिजे ना 14 14 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज अजूनही हे शक्य आहे. 1 ते 2 मोठे फटके आले की मॅच इन होऊ शकते. 14 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता अजूनही मसोबा फायटर संघाला. 34 धावांची आवश्यकता. शॉर्टपिच चेंडू होता, थोडासा फंबल झाला. सुमितच्या काही पाले पडला नाही हा चेंडू आणि ही एक धाव चोरली आहे विकेट किपरच्या हातामधून. अशा तऱ्हेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ही एक धाव जोडलीस ना 24 वरती. अल्पेश फोन कुठे तुझा? किती फोन केला तुझा? शैलेश राईट आर्म राऊंड विकेट. पूर्ण एकदा स्टेप आउट झाला. स्टेप आउट होऊन जी मजा घेतली चेंडूवरती. चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी सीमा रेषेबाहेर. अशा तऱ्हेने पंचांनी षटक सुद्धा घोषित केलं. या 6 धावांच्या बदल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वरती. क्या बात आहे. स्वप्नीलनी चांगला समाचार घेतला शैलेशच्या शेवटच्या चेंडूवरती. अशा तऱ्हेने इथे आर्या कन्स्ट्रक्शन संघाने टॉस जिंकून प्रथम राजेदा काय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आर्या कन्स्ट्रक्शन संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अशा तऱ्हेने 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली किती 33 ना 33 वरती. 30 झाले ना. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. आणि किती बॉल 12 बॉल 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. मसोबा फायटर संघाला जर विजयाचा उंबरठा ओलांडायचा असेल तर 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. हे दोन्ही फलंदाज स्ट्राईक वरती क्रीज वरती असणं गरजेचं आता मसोबा फायटर संघाच्या खेळण्याच्या बाजूने पाहायला गेलं तर. 12 चेंडू 27 धावा आणि गोलंदाजीची धुरा स्वतः रोशन. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा लेग साईडला कट केलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. अशा तऱ्हेने ह्या 2 धावा घेतल्या सुमितने. 2 धावा. ह्या 2 धावाच्या बदल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वरती. आर्या कन्स्ट्रक्शन संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले भाई संघाला बॅटिंग करायला.
दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे थोडस कन्फ्युजन झालं. 11 बॉल किती पाहिजे? 11 चेंडू 25 धावांची गरज. रोशन दुसऱ्या चेंडूच्या शोधात. पुन्हा एकदा सुमितच्या काही पाले पडला नाही हा चेंडू. सुंदर बीट केला होता परंतु एक धाव चुरून घेतली. अशा तऱ्हेने धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वरती. एकच दिसतंय काय? 2 चेंडू 33. रोशन पुन्हा एकदा शॉट पिटल्यानंतर चेंडू होता. अभिनवचा काही पाले पडला नाही. स्वप्नीलचा काही पाले पडला नाही हा चेंडू आणि ही सुद्धा एक धाव चोरून घेतली. अशी एक धाव कासवाच्या गतीने स्कोर बोर्ड हलत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 वरती. किती बॉल किती पाहिजे? 9 बॉल ना? 9 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा लेग साईडला उडवला. फिल्डर असेल खाली. चेंडू 1 माउस फिल्डरच्या हातामध्ये आणि 15 धावा 2 धावा. अशा रीतीने या 2 धावा चोरल्या. रोशनची गोलंदाजी फारशी समाधानकारक पाहायला मिळते आपल्याला, कारण की मोठा फटका पाहायला मिळत नाहीये या गोलंदाजीमध्ये. अशा तऱ्हेने मी स्कोरची उलटी गिनती चालू करतोय. 8 चेंडूंमध्ये 8 बॉल किती पाहिजे? 21 ना? 8 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. मोठे फटके कमवावे लागतील सुमितला. पुन्हा एकदा लेग साईडला परत तोच फटका. सेम चेंडूवरती. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 ना? 39 वरती 40 वरती. आणि आता किती पाहिजे? 23 पाहिजे होतं ना, म्हणजे 21 पाहिजे होतं. 17 पाहिजे ना आता. 7 बॉल. रोशनच्या कोट्यातून एक चेंडू येणं बाकी. 7 चेंडूंमध्ये 17 धावा. हा सामना आला रोमांचक मोड मध्ये. 7 चेंडू 17 धावा. रोशन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे आणि हा पंचांनी दिलाय एक अतिरिक्त व्हाईटच्या स्वरूपात धाव. 7 चेंडू 16 धावा. 7 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल जर मसोबा फायटर संघाच्या खेळातून पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात परंतु बीट केलंय. काय सुंदर कमबॅक केलं होतं रोशनने. अशा तऱ्हेने पंचांनी हे 4थं षटक घोषित केलंय. सामना राहिला 6 चेंडूंपुरता. 6 चेंडूंमध्ये 16 ना? 16 धावांची आवश्यकता. पाणी घेऊन जायचंय. पाणी बॉटल बॉटल कोणच नाही तिथे. सहा चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. दोन्ही फलंदाजांनी नोट करायचा आहे. सामना येऊन टपलाय रोमांचक मोड वरती. प्रेक्षकांना एक पाणी घेऊन येतोय. इथे अध्यक्ष दीपक काळे स्वतः पाण्याची व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर बोलत होता आणि हा मध्ये मध्ये सांगितलं काय पण करता येईल. आणि पाहावं लागेल की शेवटचं की डेथ ओव्हर मानली जाते तर डेथ ओव्हरची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती कर्णधार सोबवतोय. मला वाटतं नो डाऊट प्रथमेश असेल, कारण की एक आयकॉन प्लेअर आहे. यासाठी त्याला आपल्या संघाकडून आयकॉनची भूमिका साकारण्यात
प्रथमेश हा पुणेगाव संघाकडून एक उत्कृष्ट डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज मानला जातो. लीगच्या ऑप्शन मध्ये त्याला बोली लागली होती. वैद्यही 11 संघाकडून 6 चेंडू 16 धावा. एक चेंडू इथे सामना दूर घेऊन जाईल किंवा सामना जवळ घेऊन येईल दोन्ही संघांच्या बाजूने. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, शॉर्टपिच चेंडू शांत करता आला नाही. एक धाव घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे थोडासा ताळमेळ चुकलं. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही आपल्याला. जी हा नो हा असं झालं आणि इथे त्याचा भुगतान विकेट. हा एक रन काय अशा तऱ्हेने 5 चेंडूंमध्ये 15 धावा. 5 चेंडू 15. क्या बात आहे. सामना घेऊन चाललाय प्रथमेश एक रोमांचक मोड वरती, कारण की पहिल्याच चेंडूवरती रनआउट झाला होता. थोडस दोन्ही फलंदाज सेफ झाले होते, परंतु थोडस चूक झाली. प्रथमेश दुसऱ्या चेंडूच्या शोधात पुन्हा एकदा आता शॉट केला, चेंडू धावा करतोय आणि थोडस आउटवे खराब असल्यामुळे तिथे थोडस फंबल व्हायला झालं. चांगला थ्रो होता, उत्कृष्ट थ्रो केला आणि या 2 धावा चोरल्या. अशा तऱ्हेने 2 धावाच्या बदल्यात धावसंख्या चेस कमी होते. धावसंख्या जाऊन बरेच 44 वरती. 13 पाहिजे ना. 4 चेंडू 13 ना. बॅट्समन कोण आहे. प्रज्वल. आणि हा पंचांकडे दाद मागितली. पंचांनी एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. प्रथमेश हात कमरेवरती ठेवून विचार करतोय. ही एक धाव गेली. अशा तऱ्हेने 4 बॉल 12 ना. 4 चेंडू 12 धावा. स्वप्नील स्ट्राईक वरती मोठे फटके मारण्याची क्षमता आहे स्वप्नीलकडे. स्वतः संघ मालक आहे, जबाबदारी असेल, एक जाणीव असेल. तिसऱ्या चेंडूत प्रथमेश पुन्हा एकदा आणि हा उडवला एक हेलिकॉप्टर उडवला होता. सौरभ आहे खाली, झेल सोडणं नामुमकिन. पुरेपूर जाऊ शकतो मसोबा फायटर संघाच्या बाजूने. पाहावं लागेल ते प्रथमेश काय करते. 5व्या चेंडूच्या सुद्धा मोठा विकेट अंपायरला पार केला आणि मोठा फटका पाहिजे होता, परंतु थोडस हा सामना पूर्णत्वास झुकलाय. वैद्यही 11 संघाच्या बाजूने 1 चेंडू 12 धावा. आणि हा सुद्धा बीट केला इथे हरेशला. अशा तऱ्हेने वैद्यही 11 हा संघ विजयी झालाय. आपल्या पॉइंट टेबल मध्ये वाढ होते वैद्यही 11 संघाच्या.